स्वामी म्हणतात, बाळा, तोंडावर गोड बोलणारे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना इतकं दूर ठेवा जेवढं जमीन आणि आकाश आहे. ह्यातच तुमचं भलं आहे बाळा. अरे, काही लोकांनी तुला चुकीचं समजलं तरी चालेल बाळा. त्यांच्या बोलण्याचा फरक तू पडून घेऊ नकोस, कारण त्यांच्याबरोबर चांगलं वागण्यासाठी तुम्ही तुमचं खूप काही गमावून बसलेला आहात. होय बाळा, जे रागामध्ये सोडून जातात ते परत येतात, पण हसून सोडून जाणारे कधीही परत येत नाहीत. जेव्हा तुमची वेळ खराब असते बाळा, तेव्हा लोक तुमच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा शंका घेत असतात. त्यामुळे अशा लोकांना आपल्या आयुष्यातून काढलेलंच बरं असतं बाळा. अरे, जी लोक कोणत्याही खऱ्या व्यक्तीचं मन तोडून दुसऱ्या व्यक्तीकडे आनंद शोधण्यासाठी जाते, ती नेहमीच धोका देणारी असते. अशा व्यक्तींपासून तू सावध राहा. होय बाळा, वेळ हे असा तराजू आहे जो वाईट वेळेमध्ये आपल्याच लोकांचं वजन सांगतो की कोण आपल्या बरोबर आहे आणि कोण आपल्याला साथ देणार नाही. अरे, साथ तर प्रत्येक जण देतो असे म्हणतात, पण साथ देणारा माणूस कधीही परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहणारा माणूस कधीच साथ देत नाही. तो स्वार्थी असतो, मतलबी असतो. बाळा, कधी कधी चुकीच्या माणसांमुळे आपल्याला पूर्ण जगाचा राग यायला लागतो, पण सर्वच माणसे ही चुकीचे नसतात बाळा. जर तू सिंहाबरोबर राहिलास तर तुला आयुष्यामध्ये संघर्ष करायला शिकवेल, आणि गाढवाबरोबर जर तू राहिलास तर तो तुला परिस्थितीसमोर वाकायला शिकवेल. तर आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तुला सिंहाबरोबर राहायचंय की गाढवाबरोबर. बाळा, वाईट वेळेमधून जात असशील तर तू घाबरू नकोस. फक्त हा विश्वास ठेव की तू बदलत आहेस, घडत आहेस. तुझ्याबरोबर मी आहे बाळा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, पुढील 3 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, आनंदाची आहेत. ह्या क्षणापासून तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव आता पडणार आहे बाळा. येत्या काही दिवसात तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. आता तुझ्या घरातले दारिद्र्य, दुःख पूर्णपणे निघून जातील बाळा. आता तुझ्या आयुष्यात भरभराट नक्कीच होणार आहे. तुमच्याकडे स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे. तेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कधी कधी एखादी गोष्ट पकडून ठेवणे आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःखदायक असते, आणि ती गोष्ट सोडून दिल्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखद गोष्टी तू सोडून द्यायला शिक. त्यावरती तू जास्त विचार करू नको. काट्यांवर काय रागवायचं बाळा, त्यांचा तर स्वभाव आहे टोचण्याचा. दुःख तर तेव्हा होते जेव्हा फुलं जखम देत असतात. त्यामुळे तू दुश्मनांवरती राग धरू नकोस बाळा. अरे, आपलीच नाती आपली साथ सोडून जातात, तेव्हा दुश्मनांवरती काय राग धरायचा बाळा. शब्द आणि जीभ तर सगळ्यांजवळच असते, पण जे स्वतःसाठी जगतात ते सांगतात, आणि दुसऱ्यासाठी जे जगतात ते सहन करतात. शांत बसणं कधीही कारणाशिवाय होत नाही लेकरा. काही दुःख आवाज हिसकावून घेत असतात. अरे, ज्या दिवशी लोकांना कळेल की तुमच्या खिशामध्ये पैसा नाही, त्या दिवशी तुम्हालाही कळेल की लोकांना तुमच्याबद्दल किती आपलेपणा आहे ते. होय बाळा, चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि शेवटची ओळख तो अशा लोकांचीही इज्जत करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते.
बाळा, अरे दुःख हे नाही की नशिबाने धोका दिला आहे. माझा विश्वास तुमच्यावर होता ना की नशिबावर? होय बाळा, जर कोणालाही गमावण्याची भीती जर तुला वाटत असेल तर एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव की एक दिवस तू त्या व्यक्तीला गमावूनच बसणार आहेस. त्यामुळे कोणालाही आणि काहीही आयुष्यात गमावण्याची भीती तू वाटू देऊ नकोस. बाळा, समोर गोड गोड बोलतो आणि पाठीमागे काम बिघडवतो अशा लोकांपासून नेहमीच तू दूर राहा. अरे त्रास एकटेपणाचा नाही तर मनामध्ये असलेल्या गोंधळाचा होत आहे बाळा. जर आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचं असेल तुला तर तुझी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट जप. तुमच्या फिलिंग्सपेक्षा जास्त मजबूत तू तुझ्या सेल्फ रिस्पेक्टला तू जप बनवून ठेव. होय बाळा, लोक तर सर्व आपल्याला मागे पाडून पुढे जाण्यासाठीच असतात. आपलं मनोबल हे कमी करण्यासाठीच असतात. उलट उत्तर देणे नक्कीच वाईट गोष्ट आहे बाळा. पण जर ऐकतच राहिले तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. पण कोणत्या वेळी काय बोलावं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. बाळा, जेव्हा कोणत्याही व्यक्तीला आपल्या लोकांकडून धोका मिळतो तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीवर भरोसा करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करत असतो. कारण त्याचा विश्वास हा डगमगत असतो. नात्यांना फक्त वेळेची नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते. जो माणूस तुमचा वापर करून घेण्यासाठी तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याची सगळ्यात मोठी ओळख ही असते की त्याला तुमच्या नाराज असल्याने काहीही फरक पडत नाही. त्यामुळे बाळा, आपल्यावरती खरं कोण प्रेम करतं आणि कोण नाही हे तू ओळख. जिथे तुमच्या नसण्याने काहीही फरक पडत नाही तिथे तुमचं नसणंच न जाणंच कितीही पटीने चांगलं आहे. तुम्ही हे ऐकलं असेल की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जर तुमचे व्यक्तिमत्व जर चांगले असेल, तुमची स्वतःची पर्सनॅलिटी जर चांगली असेल तर नक्कीच तुम्ही समोरच्याच्या मनात घर कराल. पण फर्स्ट इम्प्रेशनलाच कोणत्याही व्यक्तीबरोबर वेळ घालवून बदलता येत नाही. बाळा, अरे तू कितीही चांगलं असशील तरी कितीही चांगलं काम केलं असेल तरीही एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव. तुम्हाला जो चुकीचं समजत आहे तो मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच ठरवणार आहे. कारण कोणाच्याही नजरेचा इलाज होऊ शकतो पण दृष्टिकोनाचा नाही. चूक झाल्यानंतर साथ सोडणारे लोक खूप मिळत असतात बाळा. पण चूक झाल्यानंतर समजावून सांगून साथ निभावणारे आपल्या आयुष्यात खूप कमी येत असतात. त्यामुळे आपल्या वाईट वेळेत आपल्याला चांगली वेळ आणून दिलेली आहे अशा लोकांना तू कधीही दुरावू नकोस. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्हीही खराब असते तेव्हा खूप काही ऐकावं आणि सहन करावं लागतं. आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जत सुद्धा येते. पण लक्षात ठेवा, ती इज्जत पैशांची असते, तुमची नाही. अडचणी आपली कमजोरी सिद्ध करत नाहीत बाळा. आपल्याला हे शिकवतात की आपल्याला आणखीन खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. नेहमी तू प्रयत्नशील राहा बाळा. माझी साथ कायमच तुला सोबत असणार आहे. आपलेपणासाठी कोणालाही आपलं बनवणं गरजेचं नाही. ज्याच्याकडूनही आपलेपणा मिळेल तो आपला आहे. परिस्थिती आणि वेळ कधीही बदलू शकते बाळा. त्यामुळे कधीही कोणाचा अपमान तू करू नको आणि कोणालाही कमजोर समजू नको. तू शक्तिशाली असू शकतो बाळा, पण वेळ सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. सर्व काही वेळेवरती सोडून दे. अरे सगळं काही मिळतं बाळा जगामध्ये, पण लक्षात ठेव, आई वडील हे परत मिळत नाहीत. सुकून खाली पडते झाडावरून असे फूल आहे
जे परत कधीही उमलत नाही. जो माणूस स्वतःसाठी जगतो एक दिवस तो मृत्यू नक्कीच पावतो, पण जो माणूस दुसऱ्यांसाठी जगतो तो नेहमीच कायम सदैव सगळ्यांच्या लक्षात राहतो. बाळा, आयुष्यात एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, मैत्री आणि प्रार्थनेमध्ये फक्त नियत ही चांगली आणि स्वच्छ ठेव. जर तुझी नियत चांगली असेल तर तुला तुझ्या आयुष्यात कशाचीही कमी मी पडू देणार नाही. मनामध्ये असणारे सगळ्यांनाच मिळतात, पण मनाला समजून घेणारे खूप नशीबवाल्यांना मिळत असतात. असाच नशीबवान तू आहेस. तुझ्या नशिबात तुझ्या आयुष्यात आलेली माणसं ही खूप चांगली आहेत, त्यांना तू जप. प्रेम आणि भरवसा असे दोन पक्षी आहेत, ज्यामध्ये एक उडाला तर दुसरा आपोआपच उडत असतो. त्यामुळे आपल्यावरचा विश्वास कोणाचाही उडता कामा नये बाळा. जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसेल तेव्हा तू शांत राहा. तू शांत राहून माझे विचार तू तुझ्या आयुष्यात अवलंब बाळा. त्यासाठी ह्या व्हिडिओला तू लगेच लाईक कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाजूची घंटी देखील दाब आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे, ज्यांनी तुझी वाईट वेळेत साथ दिलेली आहे अशांनाही, आणि ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत तुझी साथ सोडली आहे अशांनाही हा व्हिडिओ तू शेअर करायला चुकूनही विसरू नकोस. मी स्वामींचा लाडका भक्त आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी असे तू टाईप देखील कर आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.